अध्याय 32. कवींद्र म्हणाला, नंतर शिवाजीने जुना राजनीती मार्ग चालू करून सर्वच प्रभावली प्रांत स्वपराक्रमाने आपल्या हस्तगत केला. जोराच्या वेगाने युद्धात निष्णात प्रख्यात शहाण्या अशा त्र्यंबक भास्करास शिवाजीने लगेच प्रभावली प्रांताचा अधिकारी नेमली. क्रोधाने राजापूरची संपत्ती हरण करणाऱ्या व बलाने श्रंगारपूर जिंकणाऱ्या त्या शिवाजीस शत्रूकडील शेकडो शरणेच्छू श्रेष्ठ सैनिक प्रणाम करू लागले. मग त्या नगराच्या म्हणजे श्रंगारपूरच्या रक्षणासाठी जवळच असलेला प्रख्यात गड क्षणभर पाहून त्याने त्याचे प्रतीतगड असे नाव ठेवले. चंद्र, कमळतंतू, चांदणे, दव, चंदन, चापा इत्यादीच्या योगे आनंद देऊन अत्यंत सुखावं अशा ग्रीष्म ऋतूने त्याची सेवा केली. आश्रयास असलेल्या बकुळी व पाडळी यांच्या फुलांच्या बाणांचा भाता धारण करणाऱ्या व ज्याचे बाण जगास जिंकणारे आहेत अशा कोमल मदनाने सुद्धा शिवाजीचे मन हरण केले नाही, म्हणजे तो मदनवश झाला नाही. ग्रीष्म ऋतू आला असता अतिशय तापणाऱ्या सूर्याच्या योगे कोमट झालेल्या पाण्याच्या खाली नद्यात चांगले शीतळ पाणी होते व जनावरे त्या आश्रयावर तेथे होती. अतिशय कडक ऊन नसणाऱ्या ग्रीष्म ऋतूने प्रत्येक दिवशी तलावातील पाणी आटवून टाकल्यामुळे सारस पक्षी चिखलात बसू लागले आणि मासे व कासवे यांचे थवेच्या थवे मरू लागले. फुललेल्या शिरीष व पाडळी यांच्या छताच्या सुगंधाने सुगंधित झालेल्या वायूच्या योगे विरक्त व विद्वान लोकांच्या मानसासुद्धा कामजोराची बाधा झाली. हा अध्याय अपूर्ण आहे. इथून पुढचा भाग उपलब्ध नाही. या ठिकाणी 32वा अध्याय समाप्त झाला. धन्यवाद.